आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। डिसेंट फिटनेस सेंटरच्या महिला प्रशिक्षण शिबिरास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। सध्या महिलांवर व मुलींवर अत्याचाराच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे। असुरक्षित वातावरणात महिला जगत आहे। याला जर महिलांनी सशक्त होऊन स्वतःला खंबीर बनवत गरजेचे आहे। त्यामुळे शारीरिक आणि त्यासोबत मानसिक स्वास्थ्य टिकवत तंदुरुस्त राहणे अत्यावश्यक आहे। या बाबी सर्व जाणत डिसेंट फिटनेस सेंटरच्या वतीने 10 दिवसीय प्रशिक्षण महिलांसाठी मोफत आयोजित करण्यात आलेले आहे। शहरातील वसमत रोडवरील असलेल्या डिसेंट फिटनेस सेंटर यांच्या वतीने 27 ऑगस्ट रोजी या शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे। या शिबिराच्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी कराटेचे प्रशिक्षक रशीद मास्टर गणेश कुटे, अयोध्या पवार, बाळू मास्टर मुदगलकर, पठाण सर, स्नेहल माने, अंजली परभणीकर तसेच आयोजक नितीन बिडकर, पलाश घाडगे, अक्षय कुलकर्णी, वैभव जावडे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी उपस्थित प्रशिक्षक यांनी वेगवेगळे आत्मरक्षणाचे प्रात्यक्षिक करून दाखवले। डिसेंट फिटनेस सेंटरच्या माध्यमातून 10 दिवस सलग प्रशिक्षण महिलांना मोफत दिले जाणार आहे। सहभागी महिलांना शारीरिक व्यायामाचे विविध प्रकारचे तसेच शरीर सुदृढ होण्यासाठी लागणारा संतुलित आहार याचे मार्गदर्शन दिले जाणार आहे। रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर विशेष महिलांसाठीच हे शिबिर डिसेंट फिटनेस सेंटर वसमत रोड येथे आयोजित करण्यात आलेले आहे। सदरील प्रशिक्षण शिबिरास 150 महिलांनी सहभाग नोंदवला। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल वाहिवळ यांनी केले तर आभार पलाश घाडगे यांनी मानले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक नितीन बिडकर, पलाश घाडगे, अक्षय कुलकर्णी, वैभव जावडे, सुजल उगडे यांनी परिश्रम घेतले। तर पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निष्पक्ष वृत्तवाहिनीवर। माझं नाव सुप्रिया निसर्गंध, मी पाथरीवरून आले। DFC सेंटर बद्दल मला माहिती झाली तेव्हा ॲडमिशन कन्फर्म केल्याच्या नंतर आता आज त्या सोहळा होता त्यानिमित्त आम्ही आलो। आजपासून ही ट्रेनिंग सुरू होत आहे। तर मला असं वाटतं आहे की ह्या 10 दिवसामध्ये इथला स्टाफ पाहिला आम्ही त्यांच्या बोलण्यावरून त्यांचा जो महिलांसाठी काहीतरी करण्याचा उद्देश आहे त्या उद्देशावरून एवढं तर समजून आलंय। आजच्या पहिल्या दिवसात की 10 दिवसानंतर मी एकटी जरी बाहेर गेले तर मी स्वतःला एवढं सांगू शकते की मी एकटी राहू शकते, मी एकटी स्वतःवर डिफेन्स करू शकते। माझी सुरक्षा ही माझी जबाबदारी, त्याचा मी एक प्रतीक म्हणून मी वावरू शकते। आणि मला बाकीच्या मुलींना एवढं सांगायचं की DFC सेंटरला सर्व जॉईन करा, स्वतःसाठी जगा, स्वतःची सुरक्षा जगा, कोणावर डिपेंड राहायची गरज नाही, कारण हे स्वतःची काळजी हीच सर्व आहे। सर्वप्रथम आपल्या DFCच्या या प्रोग्राममध्ये आपण 2 गोष्टी ठेवलेल्या आहेत। एक म्हणजे सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग आणि दुसरी म्हणजे वेट ट्रेनिंग। तर सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग ह्याच्यासाठी की जर कधी आपल्यावर कधी प्रसंग एखादा उद्भवला तर त्यावेळेस आपण नेमकं स्वतःचं प्रोटेक्शन करायचं कसं त्याच्यासाठी। आणि दुसरी वेट ट्रेनिंग ह्याच्यासाठी की आपल्या वेगवेगळ्या आता आयुष्यामध्ये वेगवेगळे डिसीजेस वगैरे चालू झाले तर त्या गोष्टींपासून स्वतःचं प्रोटेक्शन कसं करायचं ह्याच्यासाठी। आणि आपल्या महिलांना डेलीच्या लाईफ वर्कमधून टाईम स्वतःसाठी काहीच भेटत नाही, तर तो टाईम आपल्याला 40 ते 45 मिनटं फक्त स्वतःसाठी काढायचा आहे। आणि त्या वेळेमुळे तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये इतके सारे चेंजेस दिसतील। आता 10 दिवस प्रशिक्षण कसं चालणार आहे मॅडम? ॲक्च्युली वेट ट्रेनिंगमध्ये तुम्हाला स्ट्रेंथ डेव्हलप करण्यात येईल तुमची, त्याच्यामध्ये तुम्हाला वेट लिफ्टिंग करण्यात येईल। वेट लिफ्टिंगच्या वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत, त्या टेक्निक्स शिकवल्या जातील, फॉर्म अँड टेक्निक्स, आणि त्याच्या वेगवेगळ्या टाईप्स आहेत, एक्सरसाइजचे फॉर्म आहेत, तर ते पण सांगण्यात येते। आता इथे मसल वाईज असतो। किती वेळ चालेल मॅडम दिवसभराचं सत्र? एक सेशन जे आहे ते आपलं 40 to 45 मिनिट्स चालेल। बरं, अच्छा। एक अंदाजे आता या मोफत प्रशिक्षण शिबिराला किती मुली महिलांनी सहभाग नोंदवला आहे? आमच्याकडे 100च्या वरती म्हणजे 110 जवळपास रजिस्ट्रेशन झालं आणि त्याच्यामधल्या आम्ही प्रत्येकाला ID कार्ड वगैरे पण दिलं एंट्रीसाठी। आणि त्यामधलं तुम्ही बघताच आहात की भरपूर प्रतिसाद मिळाला। DFC का जो प्रोग्राम है बहुत ज़रूरी है कि महिलाओं को अपना संरक्षण करने का ट्रेनिंग दे रहे हैं, वो बहुत ज़रूरी है। और आज के वातावरण में जितना भी सेल्फ डिफेंस का ट्रेनिंग हर लड़की करेंगे उसको बहुत अच्छा रहेगा। जैसे कि डेली रोटेशन में अगर किसी ने कुछ तलवार चाकू लिखा है तो अपन सब पूरे निकल, लेकिन आप उस चीज़ से डेली प्रैक्टिस करेंगे तो फिर तलवार चाकू उसमें रहा तो अपना आत्मविश्वास जो बढ़ता ना, उन सबको डिफेंस की ट्रेनिंग से आप उसका मुकाबला कर सकते हैं।
आत्मरक्षा बहुत जरूरी है मैम। आत्मरक्षण बहुत जरूरी है उसके, जैसे आपके साथ में कोई चीज रहता है, दुपट्टा है, बैग है, पर्स है, उससे भी आप अपना डिफेंस कर सकते हैं। जी थैंक यू। जी ओके।